आणि आदरणीय पवार साहेब ही बोलले। सुषमाताई, तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल, मलाही आत्ताच व्यासपीठावर बापूंमुळे कळाली की ज्या व्यक्तींनी पोर्शच्या गाडी चालवणाऱ्या कुटुंबाने ज्यांनी एक युवक आणि एक युवतीची हत्या केली, त्यांच्या बाजूनी तो व्यक्ती तिथे गेला, त्यांना मदत केली पोलीस स्टेशनला। सुषमाताई, आजही तुम्हालाही माहिती नाहीये की कुठल्या मोठ्या नेत्याचा फोन आला। तुमचं मी टीव्हीवरचं भाष्य ऐकलेलं आहे, तुम्ही दाद विचारत होता की कुणाच्या दबावाखाली तुम्ही ही केस दाबताय, कोणी फोन केला, बरोबर आहे? हा आरोप सुषमाताईंनी केला, रवी दंगेकरनी केला, मी केला, बापून पठारेंनी केला आणि आदरणीय पवार साहेबांनी केला। तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या 80 वर्षाच्या योद्ध्याबद्दल तुम्ही तुमच्या भाषणात बोलत होता, ज्यांनी त्यांच्या AB फॉर्मवर सही केली आणि त्याच्यामुळे ते निवडून आले, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवलेली आहे की पोर्श गाडीच्या बद्दल तुम्ही माझी जर बदनामी केली तर तुम्ही कोर्टात खेचीन तुम्हाला। मी त्यांना टीव्ही वाल्यांना रेकॉर्ड करा माझं भाषण। ज्या व्यक्तींनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली की तुम्ही माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचीन, मी पुन्हा पुन्हा एक नाही 100 वेळा त्या व्यक्तीला आव्हान करते की तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा, मी पोर्शच्या त्या मुलांना ज्यांची हत्या झाली त्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि त्या ज्यांनी कृती केली त्याच्या मागे तुम्हीच होता। हिम्मत असेल तर सुप्रिया सुळेला आणि सुषमा अंधारेंना आणि रवींद्र दंगेकरांना पण नोटीस पाठवा, आम्ही लढू, कारण आम्हाला कुणाची भीती नाही। आम्हाला माहिती, आम्ही सत्याच्याच बाजूने, आम्ही ना बिर्याणी घेतली ना कुणाच्या रक्ताचे सॅम्पल बदलले। रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केलेलं आहे। त्या पोर्श गाडीमध्ये ज्यांनी कोणी गाडी चालवली त्याला वाचवण्याचं पाप कोणी केलं असेल तर तुम्ही केलेलं असेल। हो, हे तुम्हीच केलेलं आहे, हे तुमचं पाप आहे। नोटीस पाठवून तर बघा ना तुम्ही, त्यांनी पाठवून दाखवावी नोटीस। अरे, शरद पवारांना नोटीस पाठवली तुम्ही, आम्हाला पाठवा ना, आणि शरद पवारांना परत पाठवा। शरद पवार दिल्लीच्या तख्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही, तुझ्या नोटीसला काय घाबरणार? आणि ते पुस्तक आहे तिथे, मी आत्ताच बाळासाहेब थोरात साहेबांना दाखवत होते पुस्तक। आज सकाळी टीव्ही लावला, वर्तमानपत्र लोकसत्ता वाचलं, त्याच्यात काय लिहिलं होतं की हो, आम्ही पक्ष बदलला कारण आम्ही ईडीला घाबरलो। हे मी, त्यामुळे बापू, माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत। आणि बापू निवडून आल्यावर तुम्ही मला एक शब्द द्यायचा आहे की तुम्ही आमदार झाल्यावर, आपलं सरकार आल्यावर त्याच्यात कॅबिनेट मंत्री म्हणून आपले ज्येष्ठ मार्गदर्शक असतीलच। आता बापूंचं नाही बोलत आहे मी, आता तुमचा उत्साह असा झालाय की आता मी अडचणीत आले की अरे बापरे, आता हे काय। आपल्याला मार्गदर्शन करायला बाळासाहेब असतीलच, पण बापू, तुम्ही मला एक शब्द द्यायचा आहे की ह्या तुमच्या मतदारसंघात पुढच्या 5 वर्षात कधीही कुठलाही ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या गरीब माणसाला मदत कराल, हा शब्द तुम्ही मला द्या। आज नंतर एकाही पुण्यामध्ये आपलं सरकार आल्यावर माझी ही मागणी ही बाळासाहेबांकडे आहे। बाळासाहेब